नमस्कार, बोल आजाद न्यूज में हम आपका स्वागत करते हैं। आइए देखते हैं आज के प्रमुख समाचार। त्याच्या अन्नावर डाका घालणारे, कायदा तोडणारे, तुमचे दिवस संपले आहेत. आझाद पठाण यांचा बुलंद इशारा. नांदुरा प्रतिनिधी मुशर्रफ शाह की रिपोर्ट. बुलढाणा जिल्ह्यातील शासन रेशन धान्य घोटाळा आणि आरटीआय कायद्याचे उघड उल्लंघन यावर समाजवादी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांनी थेट प्रशासनाला आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना खुले आव्हान दिले आहे. 16 जून आणि 30 जून 2025 रोजी दाखल केलेल्या 2 तक्रारींमध्ये पुरवठा अधिकारी पूनम थोरात व विकी उधाणी यांच्यावर जनतेच्या हक्काचे अन्न लाटून काळा बाजारात विक्री केल्याचा गंभीर आरोप आहे. तसेच आरटीआय अर्ज 45 दिवसांपेक्षा जास्त काळ दडपून ठेवणे, इनवर्ड आउटवर्ड नोंद लपवणे, कायद्याचा व संवैधानिक हक्कांचा भंग करणे अशा थेट गुन्ह्यांची नोंद आहे. आझाद पठाण यांनी पत्रकार परिषदेत संतप्त स्वरात स्पष्ट इशारा दिला. ही जनतेच्या पोटावर चालवलेली लूट आहे. जर 7 दिवसात उच्चस्तरीय चौकशी व फौजदारी कारवाई झाली नाही तर मी लोकायुक्त, मुख्यमंत्री, हायकोर्ट आणि माध्यमांपुढे सर्व पुरावे उघडे करून ठेवीन. मग या भ्रष्ट मंडळींची लपण्याची जागा राहणार नाही. आम्ही जनतेसोबत आहोत आणि भ्रष्टाचाऱ्यांच्या छातीवर थेट प्रहार करणार आहोत. हे निवेदन नाही, ही लढाईची घोषणा आहे. समाजवादी पार्टीच्या ठाम मागण्या: स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी तात्काळ, दोषींवर कठोर शिस्तभंगात्मक आणि फौजदारी कारवाई, संपूर्ण घोटाळ्याचे दस्तऐवजीकरण आणि जनतेसमोर उघड करणे, भविष्यात अशी लूट होऊ नये यासाठी पारदर्शक यंत्रणा लागू करणे. आझाद पठाण यांचा थेट हल्ला: जो गरिबाचा हक्क खातो तो समाजाचा शत्रू आहे. आम्ही शांत बसलो तर आमची राजकारण करण्याची नैतिकता संपेल. बुलढाण्यातून संदेश गेला आहे: भ्रष्टाचाऱ्यांनो सावधान, जनतेचा न्यायाचा हिशोब सुरू झाला आहे.